हॅलो एव्हरीवन. सो आपण 12चा मॅथमॅटिक्सचा जो मॅट्रिसेस लेसन स्टार्ट केलेला आहे त्याच्यावर आता आपण एक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणून टॉपिक शिकला आहे. आता त्याच्यावर बेस बाळांनो आपल्याला पहिली एक्झरसाइज दिलेली आहे, एक्झरसाइज 2.1. सेकंड चॅप्टर आहे हा. फर्स्ट चॅप्टर अजून आपल्याला टाईम याचा आहे, तो वेळेवर शिकू आपण. लॉजिक म्हणून पहिला चॅप्टर आहे, आपण दुसरा चॅप्टर स्टार्ट केला आहे बिकॉज 11चा आपला ऑलरेडी मॅट्रिसेस संपलेला आहे. ओके, आता आपण त्या सगळ्या गोष्टी ज्या आतापर्यंत आपण मॅट्रिसेसमध्ये शिकलो त्याच्या बेसिसवर आपण फर्स्ट एक्झरसाइज सॉल्व्ह करू. मी परत एकदा तुम्हाला रिमाइंड करून देतो, हा 12चा लेसन आहे आणि आपल्याला बोर्डाचं प्रिपरेशन पण करायचं आहे. तर त्यासाठी बोर्डामध्ये हे सगळे क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे, सोपी असो कठीण असो प्रत्येक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मी पहिले तुमची एक्झरसाइजमध्ये जेवढे क्वेश्चन्स आहेत तेवढे सगळे क्वेश्चन्स घेतो आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिससाठी मग इतर क्वेश्चन देऊ. ओके, चला आता पहिला क्वेश्चन बघून घेऊ. काय तो काय म्हणतो की अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनच्या समोर जे काही एक ट्रान्सफॉर्मेशन दिलं आहे ते तुम्ही त्या मॅट्रिक्सवर अप्लाय करा. आता आपण आन्सर लिहू. फर्स्ट क्वेश्चनचा आता आपण आन्सर स्टार्ट करू. आता गाईज पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आय थिंक सोपं आहे, कोणाला पण जमणार. पहिली एक मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स, ज्याच्यात तो म्हणतो R1 इंटरचेंज R2 करा. तर मी डायरेक्ट आन्सर लिहिणार, इक्वल टूची साईन टाकायची नाही कारण की आपल्याला माहित आहे. आता फर्स्ट रो आणि सेकंड रो इंटरचेंज, मी फटकन इंटरचेंज करून टाकतो. -1 3, दुसरा रो पहिल्या रोवर गेला 1 0. आपला आन्सर सिंपल. सेकंड क्वेश्चन मध्ये तो म्हणतो की एक बी मॅट्रिक्स आहे, ज्या बी मॅट्रिक्सवर तुम्हाला हे ऑपरेशन करायचं आहे. आता काही मी पहिले बी मॅट्रिक्स लिहून घेतो ॲज इट इज. 1 -1 3 2 5 4 ही आहे बी मॅट्रिक्स. आता त्यांनी अप्लाय काय करायला सांगितलं, R1 चेंज टू R1 - R2. पहिले तर रीड करता आलं पाहिजे आपल्याला. याला रीड कसं करतात, R1 चेंज टू R1 - R2. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की फर्स्ट रो चेंज होणार आहे. तर मी पहिले सेकंड रो ॲज इट इज लिहून टाकतो. पहिलं हे काम करायचं की जे रो चेंज नाही होत आहे ते रो लिहून टाकायचे. जसं 2 5 4 हा सेकंड रो आहे जो की चेंज नाही होणार, तो आहे. आता फर्स्ट रो चेंज होत आहे कशात, तो म्हणतो फर्स्ट रो मधून सेकंड रो सबट्रॅक्ट करा. सेकंड रो मधून फर्स्ट रो नाही, फर्स्ट रो मायनस सेकंड रो, असं समजा हा फॉर्म्युला आहे तुमच्यासाठी. तर आपण रफ मध्ये करायचं. 1 - 2 किती येणार, -1. -1 - 5 किती येणार, -6. आणि 3 - 4 किती येणार, -1. सिंपल आपला आन्सर. ओके फाईन. आपण थर्ड क्वेश्चन कडे जाऊ. तुम्ही नीट समजून घ्या आणि मग ते तुमच्या मनाने तुम्ही आन्सर लिहिले तरी चालते. थर्ड क्वेश्चन आहे, ए मॅट्रिक्स दिली ज्याच्यात तो म्हणतो C1 इंटरचेंज C2 अप्लाय करा. ठीक आहे. बी मॅट्रिक्स दिली ज्याच्यात तो म्हणतो R1 इंटरचेंज R2 करा. आणि खाली त्यांनी क्वेश्चन का म्हटलं की व्हॉट डू यू ऑब्झर्व, तुम्ही का ऑब्झर्व करता. आता जोपर्यंत आन्सर नाही कळू तोपर्यंत ऑब्झर्व कसं होणार, त्यामुळे आपण पहिले आन्सर काढू. तर ए मॅट्रिक्स काय दिलेली आहे पहिले मी लिहून घेतो, 5 4 1 3. आणि एवर का अप्लाय करायचं आपल्याला, C1 इंटरचेंज C2. चला मला सिम्पली कळलं की 2 कॉलम इंटरचेंज करायचे. आता चला मी इंटरचेंज करतो. 4 3 5 1. फाईन. सेकंड आता बी मॅट्रिक्स दिली. बी मॅट्रिक्स काय, 3 1 4 5. आता तो ऑपरेशन काय म्हणतो की R1 इंटरचेंज R2 करा. ठीक आहे, मी हे 2 रो इंटरचेंज करतो. हे झालं 4 5 3 1. ठीक आहे. आता हे आपले आन्सर आहे नवीन. आता तो म्हणतो तुम्ही काय ऑब्झर्व केलं. तर गाईज मी काय ऑब्झर्व करतो नीट बघा. ही मॅट्रिक्स काय 4 5 3 1, ही आहे 4 5 3 1. तर मी याच्यावरनं हे ऑब्झर्व करतो की ज्या नवीन भेटलेल्या मॅट्रिक्स आहेत दे आर इक्वल मॅट्रिक्स. आणि आपण 2 मॅट्रिक्सला तेव्हाच इक्वल म्हणतो जेव्हा त्यांची ऑर्डर सेम आहे, त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम आहेत. हे 11चं बेसिक लागते आपल्याला. सो बोथ द मॅट्रिक्स आर ऑफ इक्वल मॅट्रिक्स. सो बोथ द मॅट्रिक्स आर किंवा बोथ द न्यू मॅट्रिक्स आर इक्वल मॅट्रिक्स. हे आपलं ऑब्झर्वेशन आहे. ठीक आहे, तसा आपला थर्ड क्वेश्चन होता. फोर्थ क्वेश्चनकडे जाऊ बाळांनो. ए मॅट्रिक्स त्याने आपल्याला ही दिलेली आहे आणि बी मॅट्रिक्स ही दिलेली आहे आणि त्याच्यावर हे ऑपरेशन करायचं आहे. ओके, आणि क्वेश्चन का आता नीट समजून घेऊ. तो म्हणतो फाइंड द ॲडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रिक्स. म्हणजे याचा अर्थ काय की ए मॅट्रिक्सवर तुम्ही हे ऑपरेशन लावलं तर एक नवीन मॅट्रिक्स तयार झाली. बी मॅट्रिक्सवर हे ऑपरेशन लावलं तर एक नवीन मॅट्रिक्स तयार झाली. आता या दोन्ही नवीन जनरेट झालेल्या मॅट्रिक्सचे आपल्याला करायचे आहे ॲडिशन. आणि ॲडिशन केल्यावर जे आन्सर आहे ते सांगा लागते.
आता दोन मॅट्रिक्सची ॲडिशन कशी करतात हे सुद्धा आपण 11th मध्ये शिकलो. मी परत सांगतो गाईज, तुम्ही जोपर्यंत रिव्हिजन किंवा अभ्यास कंटिन्यू ठेवणार नाही तोपर्यंत 12thचा कुठलाच लेसन सोपा जाणार नाही. अभ्यास हा कठीण तेव्हाच जाते जेव्हा तुमचं मागचं बॅकग्राऊंड जे आहे अभ्यासाचं ते झिरो होऊन जाते. सो तुम्ही नवीन लेसन शिकून राहिले तर जास्त खुशी मनवायची गोष्ट नाही आहे. नवीन लेक्चर तेव्हाच बघा जेव्हा अगोदरच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. आणि वारंवार व्हिडिओ बघून आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील असा गैरसमज करून घेऊ नका की आपल्याकडे आता व्हिडिओ आहेत आपण कधी पण रिवाईज करू शकतो. हँड रिटन नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये ज्या नोट्स ठेवता त्या कधीही तुम्ही झोपेतून उठूनही काढून वाचू शकता. मोबाईलमध्ये व्हिडिओसाठी मोबाईल लागतो जवळ, इंटरनेट लागते जवळ, आपलं कॉन्सन्ट्रेशन लागते, आपली इच्छा लागते. त्याच्यापेक्षा बेस्ट आहे की जो व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओवर जेवढं काही मी शिकवतो तेवढं लिहून टाकायचं नोट्सवर, आणि ते लिहिलेले कागद किंवा ती नोटबुक आपण कधीसुद्धा केव्हासुद्धा बघू शकतो, इझी जाते आपल्याला. तर असं समजू नका की आपल्याकडे व्हिडिओ आहेत तर आपण कधी पण ते व्हिडिओ बघणार. एका ड्युरेशननंतर मी सगळे व्हिडिओ काढून टाकणार आहे. तो व्हिडिओवरच्या बेसिसवर तुम्ही राहू नका. हां, आजचा मी व्हिडिओ शिकवतोय, आजचा व्हिडिओ तुम्ही दिवसभरात 3 वेळा पहा, 4 वेळा पहा, या हप्त्यात बघा, पण गॅरंटीने पुढच्या हप्त्यात पण हे लेक्चर राहणार. हे मी काढून टाकणार आहे यूट्यूबवरनं. अंडरस्टूड? सो ठीक आहे, आपण आता थर्ड क्वेश्चन सॉल्व करू. फोर्थ क्वेश्चनमध्ये तो म्हणतो की ए मॅट्रिक्स जे आहे ते 1 2 -1 0 1 3. आता तो काय म्हणतो ट्वाईस C2 अप्लाय करा. म्हणजे सेकंड कॉलमला तुम्ही 2 न मल्टिप्लाय करा. ट्वाईस C2 सेकंड कॉलमला 2 न मल्टिप्लाय करा. आता बाकीचे तर कॉलमला काही चेंज नाही करायचं आहे. ॲक्च्युली हेच तो असं पण लिहू शकला असता, C2 चेंज टू ट्वाईस C2. मी तुम्हाला दोन्ही रिप्रेझेंटेशन दाखवले होते सिम्बॉलिकल, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे, पण अर्थ बेसिकली त्याचा एकच आहे की सेकंड कॉलमला 2 न मल्टिप्लाय करा. तर चला, नवीन मॅट्रिक्स हे भेटणार आपली. 1 2 फर्स्ट रो तर चेंज नाही झाला आणि थर्ड रो पण चेंज नाही झाला, फक्त सेकंड रोला 2 न मल्टिप्लाय करा. तर चला, 2 2 जा 4, 2 1 जा 2. ठीक. नेक्स्ट आहे बी मॅट्रिक्स 1 0 2 अँड 2 4 5. आता तो काय म्हणतो बी मॅट्रिक्स मध्ये R1 ला -3 न मल्टिप्लाय करा. फर्स्ट रो ला -3 न मल्टिप्लाय करा, सेकंड रो ॲज इट इज. चला ठीक आहे. आता रो आहे आणि कॉलम आहे, नीट समजून घेत जा. रो हा आहे, कॉलम हे उभे आहे. तिकडे कॉलम म्हटलं म्हणून कॉलमला मल्टिप्लाय केला, इथं रो म्हणतात म्हणून रोला मल्टिप्लाय करणार. आता R1 रोला मल्टिप्लाय करताय म्हणजे R1 चेंज होणार, R2 धक्का पण नाही, तर R2 पहिले ॲज इट इज लिहून टाका. म्हणजे सगळ्यात पहिलं काम ते करायचं की जे न बदलणारी गोष्ट आहे ती पहिले लिहून टाकायची. आता बदलणारी गोष्ट -3 न 1 ला मल्टिप्लाय करा. -3 × 1 -3, -3 × 0 0, -3 × 2 -6. भेटली नवीन मॅट्रिक्स. आता तो म्हणतो या नवीन भेटलेल्या मॅट्रिक्सची तुम्हाला करायची ॲडिशन, म्हणजे फाइंड द ॲडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रिक्स. या 2 नवीन मॅट्रिक्सची ॲडिशन करायची आहे. आता ॲडिशन केव्हा पॉसिबल असते? आपण असं लिहिलं होतं की 2 मॅट्रिक्स तुम्ही तेव्हाच ॲड करू शकता जेव्हा दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे. आता या मॅट्रिक्सची ऑर्डर बघा, रो किती आहेत 2, कॉलम किती आहेत 3, सो 2/3 ऑर्डर आहे. याची पण ऑर्डर 2/3 आहे. तर बिंदास आपण या नवीन मॅट्रिक्सच्या जनरेट झाल्या ॲडिशन करू शकतो. ॲडिशन करण्यासाठी मी काय म्हटलं, याचा पहिला एलिमेंट याच्यात ॲड करा, म्हणजे 1 - 3. तुमचं जर ॲडिशन आहे तुम्ही इथं सबट्रॅक्शन केली. आता तेवढं तर तुम्हाला यायला पाहिजे यार, तेवढं तर बेसिक आहे. मी ॲडिशनच केली, 1 प्लस हा नंबर प्लस हा नंबरच केलेला आहे, पण मॅथमॅटिक्स सांगते मायनस इंटू प्लस मायनस होते, तर तेवढं तर तुम्ही डायरेक्ट करायचं. एवढं बेसिकमध्ये तुम्ही नका लिहू. सो 1 - 3. नेक्स्ट सेकंड एलिमेंट 4 + 0 -1 -6, 0 + 2. करस्पॉन्डिंग एलिमेंट, पहिला एलिमेंट पहिल्यासोबत, दुसऱ्यासोबत, तिसऱ्यासोबत. 2 + 4 and 3 + 5. ओके, चल. 1 - 3 होतो -2, 4 + 0 becomes 4, -1 - 6 become -7, 0 + 2 2, 2 + 4 6 and 3 + 5 8. हे आपलं आन्सर. तर इमॅजिन करा गाईज, किती सोपे क्वेश्चन आहेत मॅट्रिसेसवर. ठीक आहे, हळूहळू थोडे डिफिकल्ट पण होतील, पण आय थिंक सगळे कन्सेप्ट एकदम सिम्पल आहेत. आपण आता आणखी 5वा क्वेश्चन सॉल्व करू. एवढं क्लिअर? चला.
आता एक 5वा क्वेश्चन दिलेला आहे बाळांनो त्यांनी. तो 5वा क्वेश्चन काय, तो म्हणतो एक मॅट्रिक्स दिली त्यांनी 1 -1 3 2 1 0 3 3 1 आणि तो म्हणतो thrice R3 and then C3 plus twice C2. आता बघा कधी कधी ह्या लँग्वेजमध्ये देतात तर ती लँग्वेज रीड करणं आपल्याला आली पाहिजे. तो काय म्हणतो गिवन मॅट्रिक्सवर पहिले हे अप्लाय करा आणि त्याच्यानंतर हे अप्लाय करा. आता आपण पहिले हे अप्लाय करू. आता ए मॅट्रिक्सवर मी थ्राईस R3 अप्लाय करतो. अर्थ तर क्लिअर कट समजतं आहे की तिसऱ्या रोला आपण 3 मल्टिप्लाय करतोय म्हणजे तिसरा रो चेंज होणार. तर यालाच ॲक्च्युली असं लिहायला पाहिजे होतं बुकमध्ये की R3 चेंज टू थ्राईस R3. बघा ही लँग्वेज कशी एकदमच बेस्ट लँग्वेज आहे, पण बुकमध्ये आपल्याला हे दिलेलं आहे तर ॲक्च्युली आपल्याला दोन्ही अर्थ कळायला पाहिजे. तर याचा आणि याचा अर्थ एकच आहे, पण हे एकदम कम्प्लीट रिप्रेझेंटेशन आहे की R3 चेंज होणार थ्राईस R3 मध्ये. ठीक आहे, पण आता हे दिलं तर आपल्याला त्याच्यावरून समजते. मग आता सेकंड रो आणि फर्स्ट रो तर चेंज नाही होणार, तर आपण पहिले ते ॲज इट इज लिहून टाकू. 1 -1 3 2 1 0 फर्स्ट आणि सेकंड रो ॲज इट इज. आता तिसऱ्या रोला 3 मल्टिप्लाय करा. 3 3 जा 9 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. ठीक आहे, आता तो म्हणतो हे अप्लाय केल्यानंतर हे मॅट्रिक्स भेटली. आता तुम्ही काय करा, जे नवीन जनरेट झालेली मॅट्रिक्स आहे त्याच्यावर हे अप्लाय करा. C3 प्लस ट्वाईस C2. आता नीट बघा C3 प्लस ट्वाईस C2. आता याचा अर्थ समजून घेऊ नीट. काय याचा अर्थ आहे बाळांनो, थर्ड कॉलममध्ये ट्वाईस C2 तुम्ही ॲड करा. मग आता मला सांगा, अगर तिसऱ्या कॉलममध्ये आपण काहीतरी गोष्टी ॲड करू तर तिसराच कॉलम चेंज होईल ना. तर त्यांनी हे रिप्रेझेंटेशन कसं द्यायला पाहिजे होतं, ॲक्च्युली त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं C3 चेंज टू C3 प्लस ट्वाईस C2. हे कम्प्लीट व्यवस्थित रिप्रेझेंटेशन आहे, पण हे एक बेसिकली आता बुकमध्ये गोष्टी आहेत, आपण त्यांना काही ब्लेम करू शकत नाही. पण मी सांगतो चांगलं रिप्रेझेंटेशन असं असते. तुम्ही लोक कधी रिप्रेझेंट करताना अगर तुमच्यावर मी टास्क दिला की तुम्हाला स्वतःच्या काही गोष्टी तयार करायच्या आहेत तर तुम्ही कधी पण हे रिप्रेझेंटेशन प्रिफर करायचं, जेणेकरून जो एक्झाममध्ये पेपर चेक करणारा असतो बाळांनो त्याला अगर व्यवस्थित सगळं दिसलं, रिप्रेझेंटेशन असलं तर तो मार्क पण खूप चांगले टाकतो. ही बुकवाल्यांची एक खूप मोठी चूक समजतो मी की ते अर्धवट रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, बट इट्स ओके. आपण आता यालाच समजून घेऊ. तिसऱ्या कॉलममध्ये ट्वाईस C2 आपल्याला ॲड करायचा आहे. तर एक गोष्ट तर मला एवढी कळली की तिसरा कॉलम चेंज होणार आहे, पहिला आणि दुसरा कॉलम ॲज इट इज. तर मी ते लिहून टाकतो. हां, याच्यावर अप्लाय करायचं आहे कारण की त्याने म्हटलं देन हे अप्लाय करा. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला हे अप्लाय करायचं आहे याच्यावर. तर चला, पहिला आणि दुसरा कॉलम ॲज इट इज 1 2 9 -1 1 9. आता तिसऱ्या कॉलममध्ये काय ॲड करायचं आहे, सेकंड कॉलम नाही ॲड करायचा आहे. सेकंड कॉलमला पहिले 2 ने मल्टिप्लाय करा आणि मग जे नवीन टर्म येणार ते ॲड करायचे आहे तुम्हाला थर्ड कॉलममध्ये. म्हणजे आता आपण करू व्यवस्थित. पहिले तर आपण सेकंड कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करायचं रफमध्ये. हा सेकंड कॉलम 2 ने मल्टिप्लाय करा. 2 × -1 -2 2 × 1 2 2 × 9 18. चला, ही टर्म भेटली आपल्याला. सेकंड कॉलमला 2 ने मल्टिप्लाय केलं. आता ही जी भेटलेली व्हॅल्यू आहे ही तुम्हाला थर्ड कॉलममध्ये ॲड करायची आहे. आता थर्ड कॉलम काय 3 0 3. तो सांगा गाईज 3 प्लस -2 सी थर्ड कॉलम प्लस हे टर्म. कन्फ्यूज नको. तर थर्ड कॉलम का आपला 3 प्लस -1 घेणार की -2 घेणार. -2 कारण की सेकंड कॉलमला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. सो प्लस 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 म्हणजे थर्ड कॉलम प्लस ट्वाईस C3. तो सांगा 3 प्लस -2 किती होणार 1. 0 प्लस 2 2 आणि 3 प्लस 18 21. नीट समजून घ्या, कॉमन सेन्स आहे. तो कॉमन सेन्स तेवढा तो तुमच्यात पण लागेल. सिम्पली आपल्याला हे अप्लाय करायचं आहे. तर C3 मध्ये सेकंड कॉलम नाही, सेकंड कॉलमला पहिले 2 ने मल्टिप्लाय करा, हे नंबर भेटणार आणि हे नंबर आता थर्ड कॉलममध्ये ॲड करायचे आहेत. सिम्पली आन्सर भेटणार आपल्याला. तर हे आपला आन्सर आहे बाळांनो. अंडरस्टूड. हा होता 5वा क्वेश्चन तुमचा. आपण आणखी एक 6वा क्वेश्चन सॉल्व्ह करू. सहावा क्वेश्चन आहे बाळांनो की एक ए मॅट्रिक्स तो तुम्हाला देतो 1 -1 3 2 1 0. तेच आहे वाटते 3 3 1. तीच आहे, म्हणजे मागचा जो 5वा क्वेश्चन होता तीच एक मॅट्रिक्स आहे. पण आता तो काय म्हणतो C3 प्लस ट्वाईस C1 करा अँड देन
थ्राईस आरती करा. बघा बाळांनो किती सिंपल क्वेश्चन आहेत, समजून राहिलं, एकदम सिंपल क्वेश्चन आहेत. चला आपण अप्लाय करू. परत आता बघा तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला कुठली तरी गोष्ट ॲड करायची आहे, म्हणजे तिसराच कॉलम चेंज होणार, म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम तर सेम राहणार, तर मी पहिले ते करून टाकतो. ओके, आता तिसरा कॉलम, पहिले तिसरा कॉलम चला लिहून टाका 301. आता या तिसऱ्या कॉलममध्ये कोण ॲड करायचं आहे, पहिल्या कॉलम नाही, पहिल्या कॉलमला पहिले 2 न मल्टिप्लाय करा. चला पहिल्या कॉलमला 2 न मल्टिप्लाय करा. 2 × 1 2, 2 × 2 4, 2 × 3 6. चला पहिल्या कॉलमला मी 2 न मल्टिप्लाय केल्यावर हे आलं, आणि आता यांचे ॲडिशन करायचे. सिंपल. 3 + 2 5, 0 + 4 4, 1 + 6 7. चलो क्लियर. उसके बाद वो क्या बोलता है, देन अप्लाई थ्राइस R3, मतलब थर्ड रो को आपको 3 से मल्टीप्लाई करना है. अरे यार बड़ा आसान है. अब थर्ड रो को मेरे को 3 से मल्टीप्लाई करना है, मतलब थर्ड रो चेंज होगा, बाकी सब सेम. तो चलो पहला और दूसरा रो लिख दो. अब थर्ड रो को 3 से मल्टीप्लाई करो. 3 × 3 = 9, 3 × 3 = 9, 7 × 3 = 21. तो एक चीज आप ऑब्जर्व करो, जो 5वां क्वेश्चन था उसका जो आंसर आया और अब जो आंसर आया दोनों सेम है. जो 5वां क्वेश्चन था उसमें जो आपने किया और अभी जो छठे क्वेश्चन में आपने किया, दोनों का आंसर अगर आप देखोगे तो दोनों का आंसर सेम है. समझा. इसलिए उसने लास्ट में ये भी बोला है कि व्हाट डू यू ऑब्जर्व, कि वो व्हाट डू यू कंक्लूड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 एंड क्वेश्चन नंबर 6 आंसर. तो सर क्वेश्चन 5 का भी आंसर यही था और क्वेश्चन 6 का भी आंसर यही है, तो हम लोग ये कंक्लूड करते हैं कि दोनों मैट्रिक्स इक्वल मैट्रिक्स है. अंडरस्टूड गाइज. ठीक है. तो ये बच्चों सिंपल क्वेश्चन पूछे जाते हैं कि आपको कोई एक पर्टिकुलर मैट्रिक्स दे देंगे और उस मैट्रिक्स के ऊपर आपको कोई भी एक पर्टिकुलर ऑपरेशन दिया जाएगा. वो ऑपरेशन आपका बेसिक मैथ्स है, वो आपको करना है. मैंने बता तो दिया. अब इसमें सबसे ज़्यादा इंपॉर्टेंट एडिशन सब्ट्रैक्शन नहीं, वो तो आपका पिछला बैकग्राउंड है 5वीं 6वीं का. इसमें इंपॉर्टेंट क्या है, मैं क्या सिखाने वाला हूँ आपको, रिप्रेजेंटेशन, रीडिंग एबिलिटी. मैंने आपको यहाँ पे एडिशन सब्ट्रैक्शन नहीं सिखाया, वो तो आपका काम है, वो तो आप ऑलरेडी सीख चुके हो. मुझे आपको ये सिखाना है कि इसको कैसे रीड करते हैं और परफॉर्म कैसे करते हैं, इसका मतलब क्या है, ये मैंने आपको सिखाया गाइस. मगर अगर आपके एडिशन सब्ट्रैक्शन के ही वांदे होंगे तो पहले वो क्लियर कर डालो, क्योंकि मैंने बहुत सारे बच्चे ऐसे ऑब्जर्व किए. जैसे मैंने आपको फिजिक्स में कुछ होमवर्क दे दिया था डायमेंशन का. गाइस आपको छोटे छोटे वो अपॉन वाले बेसिक भी नहीं आते कुछ लोगों को. तो एटलीस्ट यू शुड कॉन्सेंट्रेट ऑन योर बेसिक ऑफ मैथ्स फर्स्ट, देन यू लर्न द नेक्स्ट टॉपिक. बिकॉज अगर आपको एडिशन सब्ट्रैक्शन, कुछ बच्चे 3 - 2 को अगर 3 - अगर 5 पूछा तो कुछ बच्चे आंसर में 2 लिख दे रहे हैं. अब ये अगर आपका बेसिक होगा तो आप फिर आगे कैसे बढ़ोगे. तो पहले ये बेसिक चीज़ें, क्योंकि आपने 12th पूरा सीख लिया और आपका बेसिक अभी तक कच्चा है, तो आपने 12th में सारे पेपर में अगर ऐसे ही आंसर निकाले तो ये तो सारा रॉन्ग हो गया ना. तो सीख के फायदा क्या 2 साल. तो पहले बेसिक, मैं फिर से बोल रहा हूँ, फिजिक्स चाहे केमिस्ट्री चाहे मैथ्स, तीनों सब्जेक्ट में आपको मैथ्स का बेसिक लगेगा ही लगेगा. तीनों सब्जेक्ट में न्यूमेरिकल है. मैथ्स में तो बरो मैथ्स ही है ही, फिजिक्स में और केमिस्ट्री में भी न्यूमेरिकल है और बेसिक ऑफ मैथ्स लगने वाला है आपको. सो आई रिक्वेस्ट यू कि आप अपना बेसिक पक्का करो. आपको नहीं कुछ आता तो एटलीस्ट मुझे बताओ तो भी, सर हमको ये नहीं आता. मैं खुद बताऊंगा, मगर आपने बताने को ना कि सर हमको ये नहीं आता. ठीक है. और बाकी फिर मेरी जिम्मेदारी है कि आपको 12th वाला सब कुछ पोर्शन सिखाना, क्योंकि एटलीस्ट मुझे आप इतनी तो इजाजत दो कि मैं 2 - 3 रहा तो डायरेक्ट -1 मत लिखूँ. अगर मैं इसके एक्सप्लेनेशन देते बढ़ गया तो फिर 12th कब सिखाऊंगा आपको. एटलीस्ट मैं ये तो कंसिडर करता हूँ ना कि यार कि आपको 2 - 3 -1 आता है, ये आपको आता होगा. अगर आपको नहीं आता तो आप कंफ्यूज होंगे, सर -1 कैसे है. तो बोल रहा हूँ पहले आपका बेसिक क्लियर करो. नहीं आता तो फिर मुझे बोल दो कि सर हमको बेसिक पढ़ाओ, वो भी पढ़ा दूंगा. चलो गाइज, अभी नेक्स्ट क्वेश्चन देखो कौन सा है. अभी नेक्स्ट कौन से लेवल के क्वेश्चन आने वाले वो देखो. अभी नेक्स्ट आपको क्वेश्चन पूछा गया, एक मैट्रिक्स है 1 2 3 4. अभी हमको क्या करना है देखो, अभी थोड़ा दिमाग वाला काम रहेगा. अभी वो बोलता है कि आपके सामने एक मैट्रिक्स है 1 2 3 4. अब आप सुटेबल रो ऑपरेशन यूज करके इस मैट्रिक्स को आइडेंटिटी मैट्रिक्स में कन्वर्ट करो. अब सवाल है आइडेंटिटी मैट्रिक्स सबको आता है या नहीं आता है. ठीक है गाइज, फिर से 11 का बेसिक रिवाइज कर दो. सारे मैट्रिक्स के टाइप आपको पता होना चाहिए. आइडेंटिटी मैट्रिक्स
1 0 0 1, 2x2 वाली आइडेंटिटी मैट्रिक्स ये, 3x3 वाली आइडेंटिटी मैट्रिक्स ये। मैंने आपको सिखाते टाइम बोला था कि ये सबसे इंपॉर्टेंट मैट्रिक्स है, सारे मैट्रिक्स के टाइप में सबसे ज़्यादा इंपॉर्टेंट आइडेंटिटी मैट्रिक्स है अभी 12th में। देखो आप, तो सवाल ये है कि इस मैट्रिक्स को हमको अब देखो ये 2x2 मैट्रिक्स है तो ऑफकोर्स 2x2 मैट्रिक्स ही बना सकते हो आप। 2x2 को आप 3x3 कभी बना नहीं सकते, कोई भी रो चाहे कोई भी कॉलम ऑपरेशन यूज करो। तो ये तो कॉमन सेंस बन जाएगा कि हमको अगर मैट्रिक्स 2x2 दी और बोला गया है कि इसको आइडेंटिटी में कन्वर्ट करो, तो हम उसको 2x2 में कन्वर्ट कर सकते हैं। चलो अब क्वेश्चन फिर से हम लोग समझते हैं कि हमको कोई भी एक सुटेबल रो ऑपरेशन, कॉलम नहीं, रो ऑपरेशन यूज करके इस मैट्रिक्स को आइडेंटिटी मैट्रिक्स में कन्वर्ट करना है। अब वो आपकी जिम्मेदारी है कि चाहे आप इंटरचेंज करो, चाहे आप मल्टीप्लाई करो, चाहे आप किसी रो को ऐड करो। बात समझ में आ रही है? तो अब देखो उसकी मैं कुछ ट्रिक्स बताऊंगा आपको नेक्स्ट लेक्चर में, कि क्योंकि कैसा है, हमको बहुत सारे अभी सवाल होंगे कि एक पर्टिकुलर मैट्रिक्स दी जाएंगे हमको और उस मैट्रिक्स को किसी पर्टिकुलर मैट्रिक्स में कन्वर्ट करना है। ज़्यादातर हमको उस मैट्रिक्स को आइडेंटिटी मैट्रिक्स में ही कन्वर्ट करना पड़ेगा। तो हमको अब बहुत सारे ऑपरेशन यूज करना पड़ेगा यहाँ तक पहुँचने के लिए। तो वो किस तरह से अप्लाई करने हैं वो तो हमारी जिम्मेदारी है। तो मैं आपको वो पढ़ाऊंगा कि कौन सा ऑपरेशन कब और कहाँ पे यूज़ करना, ठीक है। बट आपको पूरा 11th आना चाहिए। मैं फिर से एक बात दोहरा रहा हूँ, पूरा 11th आपको आना चाहिए, सारे मैट्रिक्स के टाइप्स आने चाहिए और वो बेसिक ऑफ मैथ्स भी आना चाहिए, क्योंकि वो बहुत ज़्यादा लगने वाला है। अंडरस्टूड गाइस? तो हम लोग नेक्स्ट लेक्चर में अभी ये सब सीखेंगे। आपको जो मैंने 5-6 क्वेश्चन सॉल्व किए वो आई होप कि आपको सारे आए होंगे। अगर इसमें कुछ डिफिकल्टी है तो मुझे आप बता सकते हो व्हाट्सएप पे। ओके गाइस, थैंक यू सो मच।